जिकडे तिकडे पाऊस दमदार सुरू आहे आणि वर्षा सहलीसाठी आज जर तुम्ही आंबोली घाटामध्ये जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे। कारण आंबोलीमध्ये वर्षा सहलीचा आनंद घेण्यापेक्षा तिथे मनस्तापच जास्त होऊ लागलाय। हुल्लडबाज पर्यटक आणि वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना त्रास होतोय। आंबोलीचा घाट हुल्लडबाजांनी लावली वाट। बेशिस्त वाहन चालकांमुळे आंबोलीत वाहतूक कोंडी। आंबोलीची मनस्तापाची सहल। आंबोली म्हटलं तर काय ते धुकं, काय ते डोंगर, काय ती वनराई, एवढं सगळं असतानाही सहल मात्र ओके नाही। आणि याला कारण आहे सहलीसाठी आलेल्या लोकांचा बेशिस्तपणा। आंबोली घाटात पर्यटकांच्या बेशिस्त वागण्यामुळे गेल्या काही दिवसात या धबधबा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होतीये। त्यातच काही तळीराम रस्त्यावर स्टंटबाजी करतायत। तर काही पर्यटक रस्त्यावरच नाचू लागतात। रविवारी या भागात प्रचंड वाहतूक कोंडी होती। सोमवारीही अशीच स्थिती कायम होती। 2 तासापासून आम्ही इथं अडकलोय। प्रशासन आज रविवार असून माहीत असून सुद्धा या ठिकाणी त्यांनी लक्ष देणं गरजेचं पाहिजे होतं। एखादा ट्रॅफिक पोलिसांनी इथं थांबून वाहतूक व्यवस्था सुरळीत करायला पाहिजे होती। कमीत कमी 1.5 तास झाला आम्ही इथेच आहे ट्रॅफिकमध्ये। आणि एवढी अडचण म्हणजे काय की आता गाडी पुढे 5 मीटर पुढे जायला सुद्धा कमी 10 मिनिट ते 15 मिनिटं लागतात एका गाडीला। आंबोलीतला निसर्ग हा आनंद देणारा आहे, पण सध्याचा गोंधळी पर्यटकांचा धुमाकूळ पाहता आंबोलीची सहल म्हणजे आनंद कमी आणि मनस्तापच जास्त अशी स्थिती आहे। त्यामुळे आंबोलीत जावं की नाही असा प्रश्न सध्या पर्यटकांना पडलाय। भारत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग।